प्रपंचातलं विषय सुख हे खरं सुख नाही. मनुष्य जगात कितीही मोठा असला तरी त्याच्या प्रपंचात काहीतरी न्यून असतंच. न्यूनता नाही असा प्रपंचच नाही. एखादा प्रापंचिक माझा प्रपंच पूर्ण आहे म्हणून सांगणारा भेटेल, परंतु चाललं आहे असंच चालावं यात कमी तर नाही ना कधी पडणार अशी त्याला काळजी असतेच. म्हणजे त्याला खरं सुख असं नसतंच. एखादा अत्यंत विषयी त्याला कदाचित काळजी नसेल. दारूच्या धुंदीत असणाऱ्याला राजाचीही पर्वा नसते, वस्त्राचीही शुद्ध नसते आणि तो आपल्याच धुंदीत आनंदात असतो. पण हे सर्व त्याची धुंदी उतरली नाही तोपर्यंतच. विषयातलं सुख परावलंबी विषयांवर अवलंबून असतं. विषय हे नश्वर, आपल्यापासून कधीतरी जाणार, निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावं लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे विषयाचं सुख इंद्रियाधीन असतं. इंद्रिय विकल झाली म्हणजे सुख कसं मिळणार? उद्या आपण मरणार हे समजलं की कोणते विषय आपल्याला सुख देतील? सारांश, विषयात सुख नाही. जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते आणि ते विषयापासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते. तर मग सुख कशात आहे? पुष्कळ वस्तू पुष्कळ मिळाल्या तर पुष्कळ सुख मिळतं हा भ्रम आहे. खरं किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचं सनातन सुख होय. ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असतं. आपल्याप्रमाणे पशूंनाही विषय सुख आहे. त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो कोणता? मी कोण, कशासाठी आलो असा विचार करणं याला सारासार विचार म्हणतात. प्रपंचातही आपण विचार करतोच. कशात आपला फायदा आहे, कशात आपला तोटा आहे हे बघतो. पण सर्वच असार, त्यात सार ते कुठून कसं येणार? असलेल्या परिस्थितीत आपण समाधान मानत नाही. त्याहून अधिक सुखाच्या स्थितीची इच्छा धरतो. देवाची भक्ती करणं, संतांकडे जाणं हे सुद्धा विषय मिळवण्याकरिता आपण करतो. मग आपली ही सेवा, भक्ती विषयांची झाली का संतांची? देव, संत यांचा उपयोग इतर गोष्टींप्रमाणे विषय मिळवण्याचं साधन म्हणून नाही का आपण करत? मांजर आडवं गेलं की आपलं काम होणार नाही ही भगवंताची सूचना आहे असं समजून आपण परततो. पण एक बायको मेली की दुसरी करण्याच्या विचाराला लागतो. सारांश, आपलं ध्येयच विषय हे असतं आणि ते मिळवण्याची आपली खटपट असते. खरोखर जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरत नाही तो कशानच शहाणा होत नाही. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.